पूर्ण संपत आलेला आहे. तरी देखील जे शेतकरी वरून राजाकडे आशेने पाहतो त्या ठिकाणी अजून देखील कसलाहीच पाऊस आलेला नाही. तो जो थोडका पाऊस झाला त्याच्यावरती 1 फुटाच्या 2 फुटाच्या ओली झाल्या आणि त्या ओली अंतर्गत शेतकरी सगळ्या आपल्या शेतीमध्ये पेरण्या केल्या. त्यामध्ये उडीद झालं, तूर झाली, काहींनी आपलं बाजरी केली, असे बरेच खरीप पिकं घेतली. त्या खरीप पिकामध्ये त्या 1-1.5 फुटाच्या ओलीनंतर हा मोठा पाऊस झाला नाही. आपल्या करमाळा तालुक्यातले सर्व नदी, सर्व नाले, ओढे, तलाव पूर्णतः कोरडे आहे. आणि जे वरच्या भागात पुणे आणि नाशिक भागात जो पाऊस झाला त्या अनुषंगानं फक्त मागे तलावात थोडंसं पाणी आत्ता सुरू झालं, पण ह्याचा शेतकऱ्यांना कसलाच फायदा आणि मोबदला मिळत नाही. त्याच्यामुळं आम्ही आज सर्व पोटरे ग्रामस्थाच्या वतीनं माननीय तहसीलदार, माननीय पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्या तहसीलदारांच्या मार्फत आम्ही त्यांना निवेदन देतो की त्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तहसील प्रशासनाचा व्यक्ती असेल, कृषी विभागाचा व्यक्ती असेल किंवा त्यांचे गाव पातळीवरची त्यांची जी समिती असेल, शेतकरी समिती, त्यांनी प्रत्यक्षात शेतीवर जाऊन त्यांनी प्रत्यक्षात शेतीची पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे आणि एकरी 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान पीक जळाल्यामुळं पीक पाण्याचं जी खरीप अनुदान हे मिळावं, ह्या अशा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी. कारण 50,000 का म्हणतो, कारण ही शेतकरी मजुरी पेरणी हा जवळजवळ 40,000च्या 30,000च्या आसपास खताबिया सहित खर्च होतो आणि प्रचंड महागाई असल्यामुळं शेतकऱ्याला परवडत नाही. जर ह्याच वेळेस जर आत्ताच्या वेळेला शेतकऱ्याला जर मदत मिळाली तर शेतकऱ्याला थोडासा दिवाळी चांगली त्यांची गोड होईल. आणि जर नाही मिळाली तर शेतकरी परत अजून आर्थिक अडचणीत परत आत्महत्याचे प्रवृत्त होण्यास मदत होईल. त्याच्यामुळं माझी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री यांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून नम्र विनंती, त्यांनी ह्या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी आणि पंचनामे दाखल करून शेतकऱ्याला एकरी 50,000 अनुदान द्यावं, अशी आमची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आणि शेतकऱ्याची मागणी. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेली सगळी पिकं जवळपास वाया गेलेली आहेत. यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे. त्यानिमित्त आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेब हे निश्चित वर मुख्यमंत्र्यापर्यंत हे निवेदन जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना मदत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. तरी सध्या प्रशासनातील जे अधिकारी आहेत यांनी पंचनामा करण्यासाठी तातडीने येणं गरजेचं असताना सुद्धा जसं आपण सांगितलं की मागील वेळेससुद्धा अशा प्रकारे सांगितल्यानंतर ज्यावेळेस मोगडणे किंवा इतर जे काय म्हणजे प्रक्रिया झाली आता तरी कारवाई होईल. तुमचा मुद्दा बरोबर आहे. यासाठी निवेदन त्यासाठी दिलं की बाबा पीक आम्ही पाळीत त्याला घालायच्या अगोदर पंचनामे करा, जेणेकरून वस्तुस्थिती शासनाच्या लक्षात येईल. त्यानिमित्त आम्ही आता हे निवेदन मी स्वतः डायरेक्ट पालकमंत्री साहेबांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे फॅक्स ईमेलद्वारे पाठवणार आहे. निश्चितच वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाईल. नुसता हा करमाळा तालुक्याचा किंवा पोतरी भागाचा प्रश्न नाही, तर आसपासच्या बऱ्याचशा आपल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चौकट दुष्काळाचे दाहक आहे. शासन किमान सुरुवात ही ठिणगी कुठंतरी पडली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा विचार करेल अशी आमची अपेक्षा आहे.